हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत बालभारती पाठ 8 गुणग्राहक राजा स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. 8 पाठ गुणग्राहक राजा. स्वाध्याय. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. मुले कोणता खेळ खेळत होती? मुले सूरपारंब्याचा खेळ खेळत होती. महाराजांनी गजाननला कोणते बक्षीस दिले? महाराजांनी गजाननला जरीची टोपी बक्षीस दिली. गजाननने कागदावर बोरूने काय लिहिले? गजाननने कागदावर बोरूने श्रीमंत सयाजीराव महाराज की जय असे लिहिले. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. थोड्या वेळाने महाराज डॅश आले. थोड्या वेळाने महाराज भानावर आले. पोरं डॅश घरी परतली. पोरं घोडागाडीतून घरी परतली. बघू तुझं डॅश. बघू तुझं हस्ताक्षर. प्रश्न 3. कोण कोणाला म्हणाले? पोरं चपळ आहेत. विद्या अधिकाऱ्यास सांगून त्यांना राजवाड्यात बोलवा. उत्तर. असे सयाजीराव मानकऱ्यास म्हणाले. झाडावर चढल्याचा तुमचा खेळ बघून महाराज खुश झाले. उत्तर. असे विद्या अधिकारी गजानन व काळूला म्हणाले. काय नाव बाळांनो तुमचे? उत्तर. असे सयाजीराव गजानन व काळूला म्हणाले. पोरगा गुणी आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. उद्याचे हे बडोद्याचे रत्न आहे. उत्तर. असे सयाजीराव विद्याधिकाऱ्यांना म्हणाले. प्रश्न 4. थोडक्यात उत्तरे लिहा. मुलांनी राणीसाहेबांना सूरपारंबी खेळ कसा दाखवला? राणीसाहेबांसाठी वाड्याच्या समोर मोठ्या वडाच्या झाडाखाली गजाननने व काळूने सूरपारंब्याचा खेळ सुरू केला. काळूने सूर हातात घेऊन दूर फेकला. गजानन सूर आणायला धावला आणि तोपर्यंत काळू झाडावर चढला. दोघांची झाडावर चढण्याची उतरण्याची कसरत सुरू झाली. शेवटी गजाननने काळूला पकडले. नंतर तशाच प्रकारे गजाननने सूर फेकला आणि काळू सूर आणण्यासाठी गेला. गजानन फांदीला लोंबकळून काळू जवळ येताच जमिनीवर उडी मारली. काळूला गजाननला बाद करता आले नाही. गजाननने कशाकशात बक्षिसे मिळवली? गजाननच्या शाळेत वार्षिक बक्षीस समारंभ होता. गजाननला अभ्यासात, चित्रकलेत आणि हस्ताक्षर स्पर्धेत बक्षिसे मिळाली. खालील वाक्यामधील सूर या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लिहा. काळूने सूर दूर फेकला. सूर याचा अर्थ खेळण्यासाठी वापरलेली काठी. आज गाण्यामध्ये खानसाहेबांचा सूर भन्नाट लागला होता. सूर याचा अर्थ आवाज असा होतो. 1, 2, 3 असे म्हणत मुलांनी पाण्यात सूर मारला. सूर याचा अर्थ पाण्यात उडी मारणे. प्रश्न 6. खालील वाक्यामधील रंगीत शब्दाचे योग्य अर्थ लिहा. कोणासमोरही हार न मानणाऱ्या पैलवानाचा हार घालून सत्कार करण्यात आला. हार पराभव आणि हार फुलांची माळ. सरपंच झाल्यापासून सरोजला साऱ्या गावाकडून मान मिळू लागला. तिचा नवरा देखील आता ताठ मान करून फिरतो. मान आदर, मान गर्व. हातात तीर कमान घेऊन झिंगरूने नदीचा तीर गाठला. तीर बाण, तीर किनारा. खळबळ वाहणारं पाटाचं पाणी पाहून देवजी परतला. घरी आला की लगेच पाटावर बसला. पाट कालवा. पाट
बसण्यासाठीची लाकडी फळी. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.